अयोध्येतील राम मंदिराची राममूर्ती कोणी बनवली? ए. अरुण योगीराज, बी. मायकल एंजेलो, सी. सिंगानिंगोडी, डी. स्वरूप आचार्य. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए. अरुण योगीराज. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये पिवळे कपडे घालण्यास बंदी आहे? ए. ब्राझील, बी. श्रीलंका, सी. कोरिया, डी. मलेशिया. तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी. मलेशिया. पुढचा प्रश्न, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? ए. माऊस, बी. CPU, सी. इंटरनेट, डी. कीबोर्ड. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी. CPU. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? ए. सांबर झील, बी. उलर झील, सी. वेमनाड झील, डी. चिल्का झील. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन डी. चिल्का झील. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात कुत्र्यांची पूजा केली जाते? ए. भारत, बी. जपान, सी. नेपाळ, डी. भूटान. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी. नेपाळ. पुढचा प्रश्न, काळे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात? ए. जापान, बी. भारत, सी. इंग्लंड, डी. अमेरिका. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी. इंग्लंड. पुढचा प्रश्न, फाशी देणाऱ्या जल्लादला किती रुपये मिळतात? ए. 6,000, बी. 8,000, सी. 4,000, डी. 1,000. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए. 6,000. पुलवामा हल्ला कधी झाला? ए. 5 ऑगस्ट 2018, बी. 8 नोव्हेंबर 2017, सी. 14 फेब्रुवारी 2019, डी. 30 जानेवारी 2020. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी. 14 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न, केळीची साल खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. पचनक्रिया, बी. मूतखडा, सी. मूळव्याध, डी. ब्लड प्रेशर. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए. पचनक्रिया. पुढचा प्रश्न, कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? ए. केरळमध्ये, बी. ओडिसामध्ये, सी. तामिळनाडूमध्ये, डी. राजस्थानमध्ये. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि आज तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.